यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेस नेते नाना पटोलेंचे विश्वासू देवानंद पवार यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये हाती घेतला भाजपचा झेंडा। मंत्री भरत गोगावलेंचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर करा। ताफा अडवत शेतकऱ्यांची गोगावलेंकडे मागणी। मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून महावितरणाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, तर अधिकृत वायरमन काम करत नसल्याच्या तक्रारी। जे काम करत नसतील त्यांचं निलंबन करा, मंत्री गुलाबराव पाटलांचे आदेश। धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रात। सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता रोको, कार्यकर्त्यांनी रोखून धरला राष्ट्रीय महामार्ग। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। जळगावच्या पूर्णाड फाट्यावर दुचाकी आणि डंपरचा भीषण अपघात। अपघातामध्ये एकाच कुटुंबातले 3 जणांचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी। घटनेनं नागरिकांमध्ये तीव्र संताप। लातूर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के। बोरवटी येथे भूगर्भातून भूकंपाचे आवाज। 2.2 रिश्टर स्केल भूकंपाच्या तीव्रतेची नोंद। नवी मुंबईच्या उल्वेमधील शाळेमध्ये मोठी दुर्घटना। शाळेच्या कमानीचं बांधकाम सुरू असताना कमान कोसळली। कमान कोसळल्यानं 3 कामगार जखमी। पनवेलमध्ये सख्या भावानंच केली भावाची हत्या। डोक्यामध्ये दगड घालत केली हत्या। आरोपी भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। नवी मुंबई पोलिसांची अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई। तब्बल 26 कोटी 48 लाखांचे अंमली पदार्थ केले नष्ट। अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।